नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन बँक सोल्युशन्स बघणार आहोत। मॅथ्स फर्स्टचा थर्ड चॅप्टर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स। ठीक आहे, तर मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समधील आपण जो पहिला चॅप्टर आहे त्याचा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये त्याचा आज पहिला क्वेश्चन MCQ जे आहे ते आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही तुमचे सर्व MCQज असतील त्यांनी दिलेले ते MCQज कशा प्रकारे कमीत कमी वेळामध्ये शॉर्टकट कशा प्रकारे करता येतील ते आपण बघूयात। चला तर मग क्वेश्चन सॉल्व करूयात। क्वेश्चन फर्स्ट MCQ 2 मार्क्ससाठी विचारता तुम्हाला MCQ। आता MCQ मध्ये काय असतं, तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला असतो आणि त्याचे 4 ऑप्शन्स असतात। ठीक आहे, त्याच्यापैकी एक तुम्हाला चॉईस करायचा असतो, म्हणजे एक योग्य आन्सर निवडायचं असतं। ठीक आहे, मग त्याचं काही क्वेश्चन असेल आपण काय करत असतो, नेहमी लॉंग आन्सर क्वेश्चनसाठी क्वेश्चन सॉल्व करत असतो। इथे तुम्हाला सर दिसला क्वेश्चन सॉल्व नाही करायचा, काय करायचे की जे काही ऑप्शन असतील 4 पैकी एक ऑप्शन चॉईस करायचं। त्यासाठी काय करणार, आपण जो काही क्वेश्चन आहे अगोदर बघणार आणि त्याला व्यवस्थित सॉल्व करणार। ठीक आहे, त्याला काय करायचं कमीत कमी म्हणजे आपण काय करणार, त्याला सॉल्व करायची गरज आहे का रफवरती एखाद्या रफ पेजवरती काय करणार, थोडंसं रायटिंगमध्ये म्हणजे कमीत कमी शॉर्टकटमध्ये सॉल्व करून जे काही ऑप्शन असेल ते चॉईस करायचं। ठीक आहे, बघा पहिला प्रश्न काय, द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ √3 sec x = 0r। ठीक आहे, काय दिलेलं आहे, √3 sec x चं काय फाइंड करायचं तुम्हाला, प्रिन्सिपल सोल्युशन √3 sec x - 2 = 0। ठीक आहे, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचे, बघा काय येईल, √3 sec x = 2, देअरफॉर sec x = काय असेल 2/√3। याला असं ठेवलं तरी चालेल, किंवा याला काय करू शकतो आपण, cos x = काय येईल √3/2। ठीक आहे, cos x काय असेल √3/2। आता काय फाइंड करायचे, प्रिन्सिपल सोल्युशन, त्यासाठी प्रिन्सिपल ब्रँच माहीत असणे आवश्यक आहे। काय असतो, थीटा 0 ≤ थीटा < 2π। ठीक आहे, < 2π म्हणजे अँगल कसा असला पाहिजे, 0 to 2π मध्ये असला पाहिजे, 0 किंवा 0 पेक्षा मोठा आणि 2π पेक्षा लहान। ठीक आहे, cos x काय आला √3/2 म्हणजेच काय असेल बघा, cos x = आता कोणत्या √3/2 च्या जागी आपण काय लिहू शकतो बघा, cosचा कोणत्या अँगलची व्हॅल्यू किती असते √3/2, cos 30 √3/2 असतो, म्हणजेच काय π/6। बघा cos 30 काय असतो √3/2। मग x आता हे काय, cos x काय, cos π/6, देअरफॉर x काय आला तुमचा π/6 विच बिलॉंग्स टू, बघा बिलॉंग्स टू 0, तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहू शकता 0। ओके, बिलॉंग्स टू काय करा डायरेक्टली 0 < थीटा < 2π, किंवा काय लिहू शकतो 0 to 2π डायरेक्टली लिहू शकता तुम्ही। असं लिहिण्यापेक्षा विच बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल 0 to ओपन इंटरवल 2π, म्हणजे काय करेल तुमचा जो π/6 आहे का 0 to 2π मध्ये आहे, म्हणजे काय आहे तुमचा x = π/6। आता हे प्रिन्सिपल सोल्युशन आहे का बरं, कारण याची जी काही तुमची प्रिन्सिपल ब्रँच आहे ती 0 to 2π मध्ये आहे। ठीक आहे, म्हणजे x = काय आलं तुमचं π/6, बघा ऑप्शन आहे का। ठीक आहे, आता हे एक व्हॅल्यू झाली, आपल्याला काय करायच्यात 2 व्हॅल्यू फाइंड करायच्यात, अजून एखादी चेक करावं लागेल। आता काय केलं आपण, x = π/6 भेटला √3/2। ठीक आहे, मग हा cos π/6 आहे आणि x ची व्हॅल्यू काय आलेली √3/2। मग बघा cos x = बरं आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो कॉससाठी, बघा cos 2π - थीटा। बघा काय येईल cos 2π - थीटा, काय असतो cos 2π - थीटा, काय होईल cos थीटा कशावरून, बघा cos 2π - थीटा म्हणजे कोणता क्वाड्रंट येईल, 4th क्वाड्रंट। आणि ASTC तुम्हाला माहिती असेल, फर्स्ट ASTC काय असतं, पहिल्या क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह, दुसऱ्यामध्ये काय असतं साइन पॉझिटिव्ह दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये, तिसऱ्यामध्ये टॅन आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये काय असतो 4th क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो। 2π - थीटा म्हणजे काय 4th क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह, इथे काय असेल इवन मल्टिपल ऑफ π/2 म्हणजे काय होईल कॉसचा कॉस राहील, म्हणजेच काय आलं cos थीटा। यालाच आपण कसं लिहू शकतो बघा, cos 2π - x जर असेल तर काय असेल cos x। ठीक आहे, आपल्याकडे x काय बघा cos π/6, cos 2π - π/6 = cos π/6। ओके, cos π/6 किती आलेला आहे √3/2 आहे। ओके, cos आता 2π - π/6 बघा काय येईल, cos 2π - π/6 किती होईल 12 मायनस म्हणजे काय 11 π/6। ठीक आहे, 11π/6 बघा, ह्या होईल 12 - 1 म्हणजे काय 11π/6। ठीक आहे, म्हणजेच काय आला तुमच्याकडे 11π/6, देअरफॉर बघा 11π/6
बिलॉंग्स टू करतो का 0 to 2 पायमध्ये बिलॉंग करतो. 11π/2 किती होईल 11π/6 π/6 म्हणजे किती 30 30 × 11 म्हणजे काय 330 330 लहान आहे 2π म्हणजे किती असेल 360 पेक्षा लहान आहे म्हणजे काय होईल 11π/6 पण काय करेल 0 to 2 पायमध्ये ओके क्लोज गेल 0 to 2 पायमध्ये बिलॉंग करेल. म्हणजेच तुमचे प्रिन्सिपल काय झाल्या व्हॅल्यूज x = काय आली π/6 आणि दुसरी काय आहे 11π/6. बघा ऑप्शन आहे का x = π/6 आणि 11π/6 ऑप्शन नंबर बी. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघूया आता. सी दी नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. बघा इन ट्रायंगल ABC इफ cos A = sin B upon 2 sin C देन ट्रायंगल ABC इज ट्रायंगल विचारला की कोणता आहे. बरं आता इथे काय करणार आहोत आपण कोसाइन रूल वापरणार आहोत. काय असतं जर अशा प्रकारे तुमच्याकडे एखादा ट्रायंगल असेल ABC जर ABC ट्रायंगल असेल तर A समोरची बाजू A असते B समोरची B आणि C समोरची C. तर कोसाइन रूल काय असतो आपल्याकडे कोसाइन रूल काय असतो कॉसच्या जागी आपण काय लिहू शकतो B² + C² - A² / 2BC हा काय असतो तुमचा कोसाइन रूल असतो. ठीक आहे ना B² + C² - A² / 2BC म्हणजे हे काय असतं तुमचं कॉस ऑफ A. ठीक आहे ना हा काय दिला तुमचा कॉसचा काय दिलेलं आहे तुम्हाला कॉस A दिलेला आहे म्हणजे काय करावं लागेल आपण कोसाइन रूल वापरतोय. ठीक आहे हा कोसाइन असेल मग राईट हँड साईडला बघा हे जर कॉसच्या जागी लिहिलं काय sin B upon 2 sin C. ओके आता याच्यामध्ये आपल्याला काय माहिती असतं की बघा A = K sin A ओके B = K sin B आणि C = काय असतो K sin C. ओके हे काय असतं तुमचं कोसाइन रूल म्हणजे जर असं असेल तर काय असतं A = साइन रूल कोसाइन रूलसाठी काय असतं A = K sin A B = K sin B आणि C = काय असतं K sin C. ठीक आहे मग याच्यावरून बघा sin B काय भेटेल आपल्याला याच्यावरून sin B काय भेटेल आपल्याकडे काय sin B upon 2 sin C. sin B काय असेल B upon K sin B आणि sin C काय असेल C upon K. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार B upon K sin B च्या जागी इथे काय असेल C upon K. ओके 2 sin C आहे बघा इथे 2 sin C म्हणजेच काय 2C upon K. हा K कॅन्सल होईल म्हणजेच बघा काय येईल आपल्याला विच इज इक्वल्स टू हा काय होईल B upon 2C राईट लेफ्ट हँड साईडला काय आहे B² + C² - A². तर अपॉनचा 2BC काय करूयात इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये 2BC हा CC आणि 2C कॅन्सल होईल काय राहील B² म्हणजे B² + C² बरोबर काय आलं B². देअरफॉर बघा हा B ओके B² + C² - A² = काय आला B² हा B² कॅन्सल होईल C² - A² = 0 देअरफॉर C² = A² म्हणजेच काय असेल C = A. आता बघा C काय भेटलं तुम्हाला A भेटलेलं आहे म्हणजेच काय C आणि हा A म्हणजे ह्या दोन्ही काय आहेत बाजू कशा आहेत कॉन्ग्रंट आहेत. C = A ही आणि ही बाजू कशी कॉन्ग्रंट आहे आणि तुम्हाला माहिती एखाद्या ट्रायंगलमध्ये काय जर दोन बाजू कॉन्ग्रंट असतील तर त्या ट्रायंगलला आपण काय म्हणतो अन आयसोस्केल ट्रायंगल. ठीक आहे आयसोस्केल ट्रायंगल हा काय झाला तुमचा आयसोस्केल ट्रायंगल जर दोन बाजू कॉन्ग्रंट असतील तर. मग ऑप्शन काय असेल तुमचा आयसोस्केल ट्रायंगल बघा सी ऑप्शन आहे अन आयसोस्केल ट्रायंगल. बघा फोर्थ ऑप्शन काय दिले अन आयसोस्केल राईट अँगल ट्रायंगल. आता इथे राईट अँगल आहे का नाही राईट अँगल नाही का बरं आपल्याला अँगल दिलेलं आहे का अँगल आला का अँगल राईट अँगल असण्यासाठी साईडचे जे काही कसं असतं की कर्णवर्ग बरोबर दोन्ही साईडच्या वर्गाची बेरीज असते राईट अँगल असल्यानंतर बरोबर. तर मग राईट अँगलसाठी आपल्याकडे कंडिशन आलेली नाही त्यामुळे काय असेल तुमचा फक्त आयसोस्केल ट्रायंगल. ठीक आहे चला स्क्रीनशॉट घ्या पुढचा क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चन बघा आता sin इनवर्स x - cos इनवर्स x. बघा काय दिलेले sin इनवर्स x - cos इनवर्स ऑफ x = π/6. ओके sin इनवर्स x आणि cos इनवर्स x काय दिलेलं तुम्हाला π/6 दिलेलं आहे. देन x ची व्हॅल्यू फाइंड करायची तुम्हाला. बघा आता याच्यावरून काय करायचं आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आपल्याला काय माहीत असतं की sin इनवर्स x + cos इनवर्स x काय असतो π/2 असतो. मग आपण काय केलं sin इनवर्स x + cos इनवर्स x तर ह्याला काय करू -2 cos इनवर्स x लिहूया. ठीक आहे आता बघा -cos इनवर्स x ला काय केलं आपण cos इनवर्स x -2 cos इनवर्स x म्हणजे एकातून -2 झाले काय होईल मायनस होईल म्हणजे हा काय होईल -cos इनवर्स x. फक्त त्याला ॲज इट इज याचा विचार करा विच इज इक्वल्स टू π/6. आता आपल्याला माहिती आहे की sin इनवर्स x + cos इनवर्स x काय असतं π/2 असतो -2 cos इनवर्स x = π/6. हे कशावरून लिहिलं आपण
काय माहिती असतं आपल्याला की साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स काय असतो π/2. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय केलं π/2 ठेवला. बघा इथे काय केलं आपण मायनस कॉस इनवर्स एक्स होता त्याच्या जागी काय लिहिलं कॉस इनवर्स एक्स मायनस 2 कॉस इनवर्स एक्स म्हणजे एका कॉस इनवर्स एक्समधून 2 कॉस इनवर्स एक्स गेलेत काय राहील मायनस कॉस इनवर्स एक्स. ठीक आहे, मग हा या साईडला घेऊन या π/2 मायनस π/6 इक्वल टू 2 कॉस इनवर्स एक्स. ठीक आहे, 2 कॉस इनवर्स एक्स. आता π/2 म्हणजे काय 90 डिग्री, π/6 म्हणजे 30 डिग्री, किती राहील 60 म्हणजेच काय π/3 इज इक्वल्स टू 2 कॉस इनवर्स एक्स. ठीक आहे, हा 2 इकडे आला तर काय होईल π/6 इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू बघा काय येईल कॉस इनवर्स इकडे आला तर काय होईल कॉस ऑफ π/6. आता π/6 म्हणजे काय परत 30 डिग्री आणि कॉस 30 काय असतो √3/2. ठीक आहे, एक्सची व्हॅल्यू काय आली आपल्याकडे √3/2. ओके, बघा आन्सर असेल √3/2, बी ऑप्शन आहे. ठीक आहे, काय आन्सर भेटलं √3/2. स्क्रीनशॉट घ्या. आता पुढचा क्वेश्चन बघू. सी द नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा काय करायचे फोर्थ क्वेश्चन प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स ऑफ 1/2 इज. साइन इनवर्स ऑफ 1/2. आता आपण काय करूया दोन्ही क्वेश्चन एकाच वेळी सॉल्व्ह करू. साइन इनवर्स ऑफ 1/2 आणि फिफ्थ क्वेश्चन बघा काय करायचे कॉस इनवर्स ऑफ -1/2 फाइंड करायचं. ठीक आहे, काय करायचं आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यूज फाइंड करायच्यात साइन इनवर्स ऑफ 1/2 आणि कॉस इनवर्स ऑफ 1/2 चे. ते दोन क्वेश्चन आहेत बघा सोबतच आलेले आहेत. साइन इनवर्स ऑफ 1/2 चे काय करायचे प्रिन्सिपल व्हॅल्यू. याच्यासाठी आपल्याला काय माहित असणं पाहिजे प्रिन्सिपल रिजन काय असतो. याचा काय रिजन असतो -π/2 टू π/2. ठीक आहे, हा काय असतो -π/2 टू π/2 आणि कॉससाठी काय असतो 0 टू π/2. ठीक आहे ना, हा काय झालं तुमचा प्रिन्सिपल रिजन प्रिन्सिपल ब्रँच किंवा प्रिन्सिपल रिजन जे काय असेल. तुम्हाला काय माहीत पाहिजे की याची प्रिन्सिपल ब्रँच काय प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. साइन इनवर्स ऑफ 1/2 म्हणजेच काय बघायला आपण एक्स इज इक्वल्स टू समजा आपण घेतलं साइन इनवर्स ऑफ 1/2 म्हणजेच काय भेटेल आपल्याला साइन एक्स इज इक्वल्स टू 1/2. ठीक आहे, साइन एक्स इज इक्वल्स टू काय भेटेल 1/2. काय करायचं आता एक्सची व्हॅल्यू करायची ना आपल्याला फाइंड करायची. बघा प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स ऑफ 1/2 ची काय करायची आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजेच काय करायचं एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे, प्रिन्सिपल आपण ब्रँच घेतलेली साइन एक्स इज इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला 1/2 म्हणजेच आपण काय लिहू शकतो बघा साइन एक्स इज इक्वल्स टू 1/2. कोणत्या अँगलला 1/2 व्हॅल्यू भेटते साइन एक्सच्या म्हणजे साइनच्या कोणता अँगल साइन 30 काय असतो 1/2 असतो. साइन 30 म्हणजेच काय असेल π/6. ठीक आहे, साइन ऑफ π/6 म्हणजे काय साइन 30 किती असतो 1/2 म्हणजे 1/2च्या जागी आपण π/6 लिहू शकतो. म्हणजेच आपल्याला एक्स इज इक्वल्स टू काय भेटला π/6 विच बिलॉंग्स टू -π/2 टू π/2. ठीक आहे, मग आता हे काय आहे तुमच्या प्रिन्सिपल रिजनमध्ये पण आहे म्हणजेच तुमची प्रिन्सिपल व्हॅल्यू काय झाली एक्स इज इक्वल्स टू π/6. ठीक आहे, म्हणजे काय आला साइन इनवर्स ऑफ 1/2 ची काय π/6 म्हणजे बी ऑप्शन आहे. बघा काय करणार आहे साइन इनवर्सला 1/2 ची आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू फाइंड करेल. काय माहिती पाहिजे फक्त प्रिन्सिपल ब्रँच. मग आपण काय केलं एक्स इज इक्वल्स टू कन्सिडर केला. मग हा इकडे आला काय होईल साइन एक्स इज इक्वल्स टू 1/2. मग 1/2 ची व्हॅल्यू माहिती आपल्याला काय असतं की साइन π/6 काय असतो 1/2 व्हॅल्यू येते साइन π/6 म्हणजेच काय साइन 30 ची व्हॅल्यू काय असते 1/2 म्हणजेच हा काय होईल एक्स इज इक्वल्स टू π/6 आणि बिलॉंग्स टू -π/2 टू π/2. आता कॉस इनवर्समध्ये बघा काय होईल एक्स इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ -1/2. ओके, देअरफॉर कॉस एक्स इज इक्वल्स टू काय असेल -1/2. हा कॉस इनवर्स इकडे येईल काय होईल कॉस एक्स इज इक्वल्स टू -1/2 कॉस एक्स इज इक्वल्स टू -1/2. कोणत्या अँगलची व्हॅल्यू कॉसच्या 1/2 येईल काय असतो कॉस ऑफ 60 डिग्री π/3 कॉस 60 काय असतो 1/2 असतो. ठीक आहे ना, कारण साइन 60 जर -1/2 आहे तर कॉस 60 असेल. साइन 30 काय आहे 1/2 तर कॉस 60 काय असेल 1/2. मग आता हा काय होईल तुमचा -1/2 येईल ना मायनस इंटू 1/2 म्हणजे अँगल भेटतोय का डायरेक्टली आपल्याला इथे. बघा आता मायनस आणि प्लसमध्ये काय सरळ कम्पेअर करू शकतो ना. इथे एक्स आणि इथे साइन आहे फक्त एक्सच आपण कम्पेअर करणार. इथे कम्पेअर करता येईल का बघा इथे कॉस एक्स आहे पण इकडे काय कॉस ऑफ समथिंग मायनसचा प्रॉब्लेम होतोय. मग आपल्याला बघा एक फॉर्म्युला माहिती कॉस ऑफ अँगल असतोय कॉस ऑफ π-θ. बघा काय येईल कॉस ऑफ π-θ π-θ पाय म्हणजे किती. ठीक आहे, π-θ म्हणजे किती होईल सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे, मग सेकंड क्वाड्रंटमध्ये बघा काय होईल तुमचं कॉस ऑफ π-θ सेकंड क्वाड्रंटमध्ये ASTC परत सांगितलं ऑल साइन टी. ओके, पहिल्या क्वाड्रंटमध्ये काय सर्व पॉझिटिव्ह, दुसऱ्यामध्ये साइन, तिसऱ्या टॅन आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस पॉझिटिव्ह. मग सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस कसा असेल निगेटिव्ह कारण तिथे काय साइन पॉझिटिव्ह आहे
आणि आता पाय मायनस थिटा म्हणजे काय राहील कॉसचा कॉस, ठीक आहे ना, म्हणजेच काय होईल मायनस कॉस ऑफ थिटा. आपल्याकडे आता बघा थिटा काय π/3 आहे. मग जर आपण कॉस पाय मायनस π/3 इज इक्वल्स टू बघा काय भेटेल मायनस कॉस ऑफ π/3. ठीक आहे, मग याच्या जागी आपण कॉस ऑफ पाय मायनस π/3 लिहू शकतो. ठीक आहे, मायनस कॉस ऑफ π/3 च्या जागी आपण हे लिहू शकतो का कॉस ऑफ पाय मायनस π/3. ओके, विच इज इक्वल्स टू बघा कॉस ऑफ आता पाय मायनस π/3 म्हणजे किती होईल बघा 3π मायनस म्हणजेच काय 2π/3 म्हणजेच x बरोबर. देअरफॉर कॉस x इज इक्वल्स टू काय आला कॉस ऑफ 2π/3. ओके, विच इज देअरफॉर x इज इक्वल्स टू काय असेल 2π/3 बरोबर आहे का बघा. 3π - 1 म्हणजे काय 2π/3. बरं, आता हे काय झालं 2π/3 0 to π मध्ये आहे का बघा 0 to π/2. ठीक आहे, हा 0 to π मध्ये असला पाहिजे आहे का 2π/3. π/3 म्हणजे किती असेल π/3 म्हणजे काय असेल 60 आणि हा काय 2 म्हणजे काय 120 तो काय असेल 0 to π म्हणजे 180 पेक्षा. ठीक आहे ना, 0 to π काय इथे म्हणजे कॉससाठी काय आहे तुमच्याकडे 0 to π मध्ये तुमचा प्रिन्सिपल ब्रँच आहे. मग हा 0 to π मध्ये म्हणजे काय 2π/3. ओके, 2π/3 बघा 0 to π मध्ये आहे. ऑप्शन नंबर बघा थर्ड सी ऑप्शन बरोबर आहे 2π/3. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता स्क्रीनशॉट घ्या. सी द नेक्स्ट क्वेश्चन बघा 6th क्वेश्चन इन ट्रायंगल ABC इफ अँगल A इज इक्वल्स टू 30 डिग्री B इज इक्वल्स टू 60 डिग्री देन द रेशो ऑफ साइड्स इज. ठीक आहे, आता काय दिले ट्रायंगल दिलेला आहे म्हणजे काय असेल बघा अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C काय असेल 180 डिग्री. ठीक, ट्रायंगल आहे म्हणजे तिन्ही अँगलची बेरीज काय असली पाहिजे 180 डिग्री. दोन अँगलची व्हॅल्यू दिलेली आहे बघा 30 डिग्री प्लस 60 डिग्री. ठीक आहे, प्लस अँगल C इज इक्वल्स टू 180 डिग्री. ठीक आहे, म्हणजे अँगल C किती असेल बघा 30 प्लस 60 90 डिग्री प्लस इज इक्वल्स टू 180 डिग्री. देअरफॉर अँगल C इज इक्वल्स टू 180 मायनस 90 डिग्री म्हणजे अँगल C किती येईल तुमच्याकडे अँगल C इज इक्वल्स टू 90 डिग्री. ठीक आहे, दोन अँगल दिलेले आहेत एक 30चा एक 60चा आहे म्हणजे राहिलेला अँगल काय असेल 90 डिग्रीचा असेल. ठीक आहे, काय फाइंड करायचं आपल्याला त्याचे रेशिओज कशाचे द रेशिओ ऑफ साईड्सचे रेशिओ फाइंड करायचे आहेत. मग आता 30 60 90चा काय भेटलं तुम्हाला अँगल भेटलेला आहे. ओके, मग आता आपल्याला काय करायचं रेशिओ फाइंड करायचा. अँगल काय झाला आपल्याला भेटलेला आहे. मग आपल्याला साईन रूलनुसार बघा काय असतं ए इज इक्वल्स टू काय असतो के साईन ए असतो. साईन रूलनुसार आपण साईन रूलचा वापर करतोय. ए इज इक्वल्स टू काय असतो के साईन ए, बी इज इक्वल्स टू काय असतो के साईन बी आणि सी इज इक्वल्स टू असतो के साईन सी. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे की ए इज इक्वल्स टू के साईन ए असतं, बी इज इक्वल्स टू के साईन बी आणि सी इज इक्वल्स टू के साईन ए कशानुसार साईन रूलनुसार. मग बघा ए इज इक्वल्स टू काय असेल ठीक आहे के इंटू साईन ऑफ काय दिलेलं आहे बघा साईन ऑफ किती असेल साईन 30 डिग्री. ठीक आहे ना, साईन 30 डिग्री. बी इज इक्वल्स टू काय असेल के साईन 60 डिग्री आणि सी इज इक्वल्स टू काय असेल के साईन 90 डिग्री. बघा ए इज इक्वल्स टू काय असेल के इंटू साईन ऑफ 30 काय असेल 1/2 म्हणजे ए इज इक्वल्स टू काय झाला k/2. बी इज इक्वल्स टू काय असेल के इंटू साईन 60 डिग्री किती असतो √3/2 आणि सी इज इक्वल्स टू काय असेल के इंटू 90 डिग्री काय असेल 1. साईन 90ची व्हॅल्यू 1 असते म्हणजेच ए इज इक्वल्स टू काय झाला k/2 हा के इंटू √3/2 आणि हा के इज इक्वल्स टू 1. ओके, सी इज इक्वल्स टू काय असेल 1. मग आपण काय करूयात ए इज टू बी इज टू सी. ठीक आहे, त्यांचे रेशिओ घ्या काय असेल बघा k/2 इज टू के √3k/2 ओके इज टू के. ओके, बघा आता काय करायचं के आहे का रेशिओमध्ये काय करू आपण केने डिवाइड करूया थ्रू आउट. बघा काय येईल 1/2 इज टू √3/2 इज टू 1. ठीक आहे, आता ऑप्शन आहेत का बघा असे तर असा काही ऑप्शन दिसत नाही आपल्याकडे. मग आपण काय करूयात की आता डिवायडेशनमध्ये काही ऑप्शनमध्ये आहे का नाही ऑप्शनमध्ये काय सरळ सरळ दिलेले. मग आपण 2 ने याला मल्टिप्लाय करूया थ्रू आउट. बघा काय येईल 1 इज टू √3 इज टू 2. मग आता असा ऑप्शन आहे का बघा 1 इज टू √3 इज टू 2 1 इज टू √3 इज टू 2 म्हणजे ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सी दी नेक्स्ट क्वेश्चन बघा 7th क्वेश्चन आहे इन ट्रायंगल ABC इफ b² + c² - a² इज इक्वल्स टू BC देन अँगल A. ओके, अँगल ए फाइंड करायचा आहे. बघा आता आपण काय करणार तिथं कोसाईन रूल वापरणार आहोत. बरं, आता आपण ते कोसाईन रूल का बरं यूज करणार आहेत कारण आपल्याला माहिती बघा b² + c² - ac का सॉरी a² काय असतं कॉस ऑफ ए. कोसाईन रूलनुसार काय असतो b² + c² - a² अपॉन 2BC हा काय असतो तुमचा कोसाईन रूल असतो.
ठीक आहे. मग आता इथे काय बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आहे, म्हणून काय करावं लागेल आपल्याला कोसाइन रूल वापरावं लागेल. ठीक आहे. मग आता बघा इथे इच इज इक्वल्स टू, आता याची व्हॅल्यू दिलेली आपल्याला काय दिली बी सी दिलेली गिवनमध्ये, डिनॉमिनेटरमध्ये 2bc ॲज इट इज, हा bc कॅन्सल होईल म्हणजेच काय 1/2 काय भेटला कॉस ऑफ ए इज इक्वल्स टू 1/2 म्हणजे ए इज इक्वल्स टू काय असेल बघा कॉस इनव्हर्स ऑफ 1/2. आता कॉस इनव्हर्स ऑफ 1/2 कधी येतं कॉसमध्ये की 60 डिग्रीला. ठीक आहे. कॉसमध्ये कितीला येतं 60ला म्हणजेच काय π/3 म्हणजे एची व्हॅल्यू काय असेल π/3. कॉस 60 काय असतो 1/2 असतो म्हणजे एची व्हॅल्यू आली π/3. काय करायचं आपल्याला अँगल ए फाइंड करायचा आता π/3 बघा ऑप्शन बी आहे. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्नमध्ये बघा इफ पोलार कोऑर्डिनेट्स काय दिलेले पोलार कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि तुम्हाला काय फाइंड करायचे बघा पोलार कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा 8वा क्वेश्चन आहे. पोलार कोऑर्डिनेट्स काय दिले 3,4. बरं पोलार कोऑर्डिनेट्स कसे असतात आपल्याकडे आर थिटाच्या फॉर्ममध्ये 3/4 3π/4 हे काय तुमचे पोलार कोऑर्डिनेट्स आहेत. आता काय फाइंड करायचं आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स त्यांचं रिलेशन कसं असतं कार्टेशियनमध्ये एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल्स टू काय असतं तुमच्याकडे आर साइन थिटा. ठीक आहे. पोलार कोऑर्डिनेट्सचं कन्वर्जन कोऑर्डिनेट्समध्ये. ठीक आहे. पोलार कोऑर्डिनेट्स टू कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. मग आता आपल्याकडे आरची व्हॅल्यू याच्यावरून काय भेटेल 3/4 थिटा काय असेल 3π/4. ओके. मग सबस्टिट्यूट करा आर काय असेल 3/4 इंटू कॉस ऑफ 3π/4. ठीक आहे ना 3π/4. इथे बघा वाय इज इक्वल्स टू काय असेल 3/4 इंटू साइन ऑफ 3π/4. ओके. आता बघा हे π/4 करतोय विच इज इक्वल्स टू 3/4 एक्स इज इक्वल्स टू इंटू कॉस ऑफ 3π/4 व्हॅल्यू फाइंड करता येणार नाही. मग आपण याला काय करूयात बघा कॉस ऑफ पाई प्लस π/4. ठीक आहे. कॉस ऑफ पाय मायनस π/4 करूया. बघा कॉस ऑफ पाय मायनस π/4 केला आपण काय 3π/4ची आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू माहीत नाही. मग आपण काय केलं त्याला कॉस ऑफ पाय मायनस π/4 आणि इकडे पण सेम करणार आपण 3/4 ॲज इट इज साइन ऑफ 3π/4 व्हॅल्यू माहीत नाही. मग काय पाय मायनस π/4 काय असेल बघा हे पाय मायनस π/4 म्हणजेच काय तुमचा 3π/4 हा 4 इथे का 4π मायनस पाय काय होईल 3π/4. ओके. मग आता बघा कॉस ऑफ पाय मायनस π/4. बरं कॉस ऑफ पाय मायनस थिटा काय असेल कॉस ऑफ पाय मायनस थिटा आपल्याला माहिती काय असतो मायनस कॉस थिटा. तो कसा आहे तो कॉस ऑफ पाय मायनस थिटा पाय मायनस कॉस थिटा. पाय म्हणजे किती 180 डिग्री 180 डिग्रीमधून थिटा अँगल आपण मायनस करतोय म्हणजे किती कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये आपल्याला काय माहिती कॉस कसा असतो निगेटिव्ह म्हणून हा काय केला निगेटिव्ह. आता इथे काय आहे पाय आहे म्हणजे काय 2π/2 म्हणजेच काय इवन π/2 आहे. इवन असेल तर काय होतो कॉसचा कॉस राहतो म्हणजे मायनस कॉस थिटा म्हणजेच काय येईल बघा इथे एक्स इज इक्वल्स टू 3/4 मायनस ब्रॅकेटमध्ये असेल कॉस ऑफ π/4. कॉस π/4 काय असतो 45 1/√2 म्हणजेच काय 3/4 इंटू √2. हा काय असेल कॉस π/4 जर असा हा मायनस बाहेर 1/√2. ठीक आहे. हा झाला एक्सची व्हॅल्यू. तर वायमध्ये बघा वाय इज इक्वल्स टू हा झाला 3/4 ॲज इट इज साईन पाय मायनस π/4 काय असेल पाय मायनस सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह इवन असल्यामुळे काय राहील सेम साईन π/4. ठीक आहे ना. हे कसं असेल साईन ऑफ पाय मायनस थिटा काय असतं साईन थिटा. ओके. मग काय होईल साईन π/4 1/√2 म्हणजेच काय येईल व्हॅल्यू 3/4 इंटू 1/√2 म्हणजे वाय इज इक्वल्स टू काय आला बघा 3/4 इंटू 1/√2 म्हणजेच काय 3/4√2 हा मायनस 3/4√2 ऑप्शन बघा मायनस 3/4√2 इंटू 3/4√2 म्हणजे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघूया तोपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता 9th क्वेश्चन टॅन इनवर्स ऑफ टॅन 7π/6. ओके. आपल्याला माहिती बघा टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा इज इक्वल्स टू काय असतं थिटा कधी असतो पण हा थिटा जर कसा असला पाहिजे बिलॉंग्स टू मायनस π/2 टू π/2. ठीक आहे. जर थिटा कसा असेल मायनस π/2 टू π/2 मध्ये असेल तरच टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा काय असतो थिटा असतो. आता बघा आपल्याकडे काय टॅन इनवर्स ऑफ टॅन 7π/6. ठीक आहे. टॅन इनवर्स ऑफ टॅन 7π/6 आहे म्हणजे त्याला आपण काय करावं लागेल आता हा येईल का थिटा डायरेक्टली कॅन्सल करता येणार नाही. π/6 म्हणजे 30 इंटू 7 काय 210 येईल म्हणजे तो होईल का π/2च्या मध्ये नाही. मग काय करावं लागेल याला आपल्याला कसं लिहिणार टॅन इनवर्स ऑफ टॅन. ओके. आता 7π/6 म्हणजेच काय करूयात पाई प्लस
π/6. ठीक आहे, म्हणजेच काय असेल हा तुमचा 7 π/6 काय होईल tan इनवर्स ऑफ tan पाय प्लस π/6. म्हणजे 7 π/6 ला आपण काय केलं पाय प्लस π/6 म्हणजे काय होईल 6 पाय प्लस पाय 7 π/6. ओके, बघा आता हा काय असेल tan ऑफ पाय प्लस थिटा काय असेल tan ऑफ पाय प्लस थिटा tan इनवर्स ऑफ tan. बघा काय होईल टॅनचा टॅन राहील कारण काय 2π/2 म्हणजेच काय असेल तुमचा इवन. बरं आता पाय प्लस थिटा म्हणजे कोणता क्वाड्रंट येईल थर्ड क्वाड्रंटमध्ये तुमचा टॅन कसा असतो पॉझिटिव्ह ASTC थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो म्हणजेच काय होईल tan π/6 विच इज इक्वल्स टू की आता हा कॅन्सल होईल टॅन इनवर्स टॅन म्हणजेच तुम्हाला काय भेटेल π/6 आणि तो कशामध्ये असतो -π/2 टू π/2. ठीक आहे, म्हणजे आन्सर काय आलं तुमचं π/2. बघा ऑप्शनमध्ये सॉरी π/6 बी ऑप्शन आहे π/6. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 9चा ऑप्शन काय आहे बी ऑप्शन π/6. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन बघूया तोपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. ओके, शेवटचा क्वेश्चन आता बघा 10वा क्वेश्चन. इफ साइन इनवर्स 1/5 प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल्स टू 1 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. बघा आता काय दिलेले साइन ऑफ ब्रॅकेटमध्ये साइन इनवर्स 1/5 प्लस साइन इनवर्स कॉस इनवर्स x इज इक्वल्स टू 1 हे दिलेले आपल्याला आणि फाइंड काय करायचे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. ठीक आहे, आता हा साइन इकडे असेल इकडे काय करूयात आपण त्याला साइन इनवर्स म्हणजेच काय असेल साइन इनवर्स ऑफ 1/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू काय असेल साइन इनवर्स ऑफ 1. ठीक आहे, तर साइन इनवर्स ऑफ 1 काय असतो π/2 ॲज इट इज साइन इनवर्स ऑफ 1 काय झाला π/2. मग साइन इनवर्स ऑफ 1/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू काय आलं तुमच्याकडे π/2. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे की साइन इनवर्स 1/5 प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल्स टू π/2 आहे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची. मग आपल्याला माहीत असतं की साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x काय असतं साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x π/2 असतो. एक्सच्या जागी आपण काय घेऊयात तिथं y घेऊयात की साइन इनवर्स x साइन इनवर्स y प्लस कॉस इनवर्स y काय असतं π/2 असतं. म्हणजेच आपण जर समजा साइन इनवर्स वायच्या जागी 1/5 ठेवला प्लस कॉस इनवर्स ऑफ 1/5 इज इक्वल्स टू काय येईल π/2. म्हणजे इथे जर x असेल तर इथे x असेल दोन्ही अँगल सॉरी इथे जर 1/5 असेल इथे 1/5 इथे x असेल इथे x तर काय व्हॅल्यू भेटणार आहे तुमच्याकडे π/2. म्हणजे साइन इनवर्स ऑफ 1/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 1/5 काय असतं π/2. ठीक आहे, या दोघांना जर कम्पेअर केलं आपण हे दोघं काय राईट हँड साईडला π/2 तर काय भेटेल आपल्याकडे साइन इनवर्स ऑफ 1/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ x इज इक्वल्स टू साइन इनवर्स 1/5 प्लस कॉस इनवर्स 1/5. ठीक आहे, हा साइन इनवर्स 1/5 कॅन्सल होईल आणि कॉस इनवर्स x इज इक्वल्स टू काय असेल कॉस इनवर्स ऑफ 1/5 म्हणजेच काय असेल x इज इक्वल्स टू 1/5. ठीक आहे, x इज इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला 1/5. बघा ऑप्शन नंबर ए म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची ती किती आली 1/5. ठीक आहे, इथे तुमचे क्वेश्चन नंबर 10 कंप्लीट आहे. म्हणजे क्वेश्चन फर्स्ट MCQ मधील सर्व क्वेश्चन 10 होते एकूण ते आपण कंप्लीट केलेले आहे. ठीक आहे, पूर्ण सोल्युशन्सचे आता पुढचा जो काही लेक्चर असेल त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 म्हणजे आणि क्वेश्चन नंबर 3 जे काही लॉंग आन्सर क्वेश्चन असतील व्हेरी शॉर्ट आन्सर ते आपण बघूयात. ठीक आहे, या क्वेश्चनमध्ये तुम्हाला आन्सर जर लिहायचा असेल तर कसं लिहिणार आपण. आता जसं शेवटचा क्वेश्चन आहे x इज इक्वल्स टू काय आलेले 1/5 तुम्हाला हे पूर्ण लिहायची गरज आहे का नाही. ठीक आहे, तुम्ही रफमध्ये शॉर्टकटमध्ये लिहिणार आणि आन्सर लिहिताना काय करणार फक्त क्वेश्चन नंबर 10 आन्सर काय असेल त्याचं या क्वेश्चन नंबर 10 ऑप्शन काय आहे ए ऑप्शन लिहिणार आणि 1/5 एवढं लिहिलं तुम्हाला काय भेटतील 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, आन्सर कसं लिहायचं MCQचं फक्त ऑप्शन आणि त्याचा जे काही आन्सर असेल तेवढंच लिहायचं. ठीक आहे, बाकी लिहायची गरज नाही तुम्हाला MCQजमध्ये. ठीक आहे, क्वेश्चन आहे MCQचा तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असतात. ठीक आहे, चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही तुमचे क्वेश्चन नंबर 2, 3 लॉंग आन्सर क्वेश्चन्स बघूयात. चला तोपर्यंत नमस्कार.